राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस 1.2 हे आपण सोडवणार आहोत। तर प्रॅक्टिस 1.2 सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला ते 3 थेरमबद्दल माहिती पाहिजे। ते थेरम आपण कशा प्रकारे प्रूव्ह करतात हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर तुम्हाला प्रॅक्टिस 1.2 सॉल्व करण्याच्या अगोदर तुम्हाला ते 3 थेरम पाहावे लागतील आणि ते 3 थेरम पाहिले तरच काय होईल आपल्याला हे प्रॅक्टिस समजणार आहे। तर आपल्याला हे प्रॅक्टिस सुरुवात करायच्या अगोदर आपण काय करणार आहोत, ते जे 3 थेरम पाहिले होते आपण ते 3 थेरमवरती रिकॉल करणार आहोत, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत। पाहूया कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी हे थेरम प्रूव्ह केले होते, परंतु आपल्याला आता त्या थेरमचा वापर एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी कशा प्रकारे करायचा आहे हे आपण शॉर्टमध्ये पाहू। तर चला सुरुवातीला आहे बेसिक्स प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे ज्याला आपण बीपीटी थेरम असंही म्हणतो। आणि सेकंड अँगल बायसेक्टर थेरम अँड थर्ड वन थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल। अशा प्रकारे आपण 3 थेरम पाहिले होते लास्ट व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाहायचे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हे आपण त्या ठिकाणी प्रूव्ह केलं होतं, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी यांचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यामध्ये काय सांगितलेलं होतं सेंटेन्स, की ज्यामध्ये तुम्हाला हा ट्रायंगल दिलेला असेल, एखाद्या ट्रायंगलमध्ये एक पॅरल लाईन दिलेली असेल आणि ही पॅरल लाईन ट्रायंगलच्या एका साईडला कशी असेल, ती पॅरल असेल। म्हणजे या ठिकाणी एक्स वाय ही क्यू आर बरोबर कशी असणार आहे, पॅरल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे हे गिवन आहे, आपण गिवनमध्ये घेऊ। हे या ठिकाणी आपल्याला गिवन सांगता येईल, गिवनमध्ये काय घेता येईल, एक्स वाय पॅरल क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे। तर यावरून आपल्याला काय सांगितलं आहे, की जी पॅरल लाईन असते ती पॅरल लाईन काय करते, जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या ऑदर 2 साईड्सला डिवाइड करते। म्हणजे या ठिकाणी पी क्यूला डिवाइड केलं आहे पी एक्स आणि एक्स क्यूमध्ये, आणि पी आरला डिवाइड केलं आहे पी वाय आणि वाय आरमध्ये। तर आपल्याला यावरून प्रूफ काय केलं होतं आपण, किंवा आपल्याला यावरून दाखवायचं काय असतं, म्हणजेच आपण या ठिकाणी टू प्रूव्ह लिहिलं होतं। टू प्रूव्ह काय घेतलं होतं आपण या ठिकाणी, की हे जे 2 पार्ट झालेले आहेत हे दोघांचा रेशो हा कसा असतो, या साईडचा डिवाइड झालेला रेशो इज इक्वल टू या साईडचा डिवाइड झालेला रेशो। म्हणजेच आपण काय सांगतो, या बाजूचा डिवाइड झालेला रेशो बरोबर कोणाचा रेशो आहे, या बाजूचा डिवाइड झालेला रेशो। म्हणजेच आपण काय करणार, या ठिकाणी रेशो कशाचा घेणार, पी एक्स हा छेद एक्स क्यू, ओके, डिवाइड बाय एक्स क्यू। या ठिकाणी काय घेणार, पी वाय डिवाइड बाय वाय आर। तर अशा प्रकारे आपल्याला हा रेशो मिळेल। तर आपल्याला लक्षात ठेवायचे, ज्याही वेळेस आपल्याला अशा टाईपचं एक्झाम्पल येईल पॅरल लाईनमध्ये, ट्रायंगल आणि त्यामध्ये पॅरल लाईन, तर त्यावेळेस आपल्याला हा रेशो त्या ठिकाणी घ्यायचा आहे। डायग्राम कशीही असेल, फक्त पॅरल लाईन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे डायग्राम अशा प्रकारे आपल्याला हे पाहायचं आहे। हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम झाला। नंतर आहे अँगल बायसेक्टर थेरम, आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं एक लाईन ही कशी दिलेली असेल, पॅरल। काही वेळेस यामध्ये आपल्याला कॉन्व्हर्ससुद्धा आहे, कॉन्व्हर्स म्हणजे बीपीटी थेरमचा कॉन्व्हर्स आहे, आणि तो कॉन्व्हर्स काय आहे, तर याच्या अपोजिट आहे। अपोजिट म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला अगोदर सांगितलं होतं की एक्स वाय ही पॅरल आहे क्यू आरला, आणि कॉन्व्हर्समध्ये काय दिलेलं असेल, की आपल्याला हे दिलेलं नसेल, आपल्याला हे प्रूव्ह करायचं असेल की एक्स वाय हे क्यू आरला पॅरल आहे, हे प्रूव्ह करा म्हटलेलं असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय दिलेलं असेल, किंवा त्यावेळेस आपल्याला काय इक्वल यायला पाहिजे, हा रेशो इक्वल यायला पाहिजे। म्हणजे पी एक्स डिवाइड बाय एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय डिवाइड बाय वाय आर। हा जर रेशो इक्वल आला तर आपण काय सांगणार कॉन्व्हर्समध्ये, की एक्स वाय ही क्यू आर बरोबर पॅरल आहे। हे शॉर्टमध्ये झाले बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमसाठी। यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम पाहणार आहोत। आता अँगल बायसेक्टर थेरममध्ये डायग्रामवरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे एक्झाम्पल कशावरती डिपेंड आहे, कारण त्यावेळेस आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करताना त्याचं रिझन लिहायचं आहे। तर या ठिकाणी ट्रायंगलमध्ये एक अँगल ड्रॉ केलेला आहे, अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे, हा अँगल सी मधून ड्रॉ केलेला आहे। आणि अँगल बायसेक्टरचं काम काय, जे अँगलचं जो दिलेल्या अँगलमधून ड्रॉ केलेला आहे त्या अँगलला तो काय करतो, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। तर या ठिकाणी ए मधून काढलेला आहे, म्हणजे एचे 2 इक्वल पार्ट झाले, हे या ठिकाणी दाखवलेले आहेत। म्हणजे आपल्याला या ठिकाणी थेरमच्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं होतं, जर एखाद्या अँगलमधून अँगल बायसेक्टर ड्रॉ केला तर तो काय करतो, ज्या अँगलमधून काढलेला आहे त्याच्या अपोजिट साईडला डिवाइड करतो। पहा, ह्या अँगल एमधून आपण अँगल बायसेक्टर केलेला आहे, म्हणजे त्या अँगल ए ना काय केलं, अँगल एच्या अपोजिट साईड कोणती, बी सी। तर ह्या अँगल बायसेक्टरनं काय केले, ह्या बी सीचे 2 पार्ट केले, बी डी आणि डी सी। तर आपल्याला यांचा रेशो घ्यायचा आहे, म्हणजे रेशो कोणाचा घेणार आपण, या ठिकाणी बी डी बाय डी सी इज इक्वल टू, आणि हा रेशो कोणा एवढा असता म्हणून सांगितलं होतं, की राहिलेल्या 2 साईडच्या रेशो एवढा, म्हणजे राहिलेल्या 2 साईड कोणत्या, बी ए आणि इकडे ए सी, या दोघांच्या रेशो एवढा। परंतु रेशो घेताना लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपण बी पासून सुरुवात केली, बी डी बाय डी सी घेतलं, तर या ठिकाणी सुद्धा सुरुवात करताना बी ए बाय ए सी अशी सुरुवात करायची। ए सी करून सी ए किंवा ए सी अशी उलटी सुरुवात न करता बी पासून सुरुवात करू, म्हणजेच काय येईल, या ठिकाणी बी ए डिवाइड बाय राहिलेली साईड ए सी। तर आपल्याला अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे एक्झाम्पल सॉल्व करताना। परंतु या ठिकाणी आपल्याला गिवनमध्ये काय असणार आहे, गिवनमध्ये दिलेलं काय असणार आहे आपल्याला, की त्यामध्ये
अँगल बायसेक्टर दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. आणि याच्या उलट कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्समध्ये उलट दिलेलं असेल. कॉन्व्हर्समध्ये काय विचारलेलं असेल आपल्याला की हा रेशो इक्वल आलेला असेल आणि आपल्याला विचारलेलं असेल की हा जो आहे हा AD हा काय दाखवा, अँगल बायसेक्टर आहे म्हणून दाखवा. ओके, तर त्यावेळेस आपल्याला काय इक्वल यायला पाहिजे, कॉन्व्हर्समध्ये उलट दिले असेल, जे थेरममध्ये दिले त्याच्या उलट असेल. थेरममध्ये हा अँगल बायसेक्टर म्हणून दिला आहे, त्यावरून आपण रेशो हा कॉन्व्हर्स हे जे रेशो आहे हा इक्वल दाखवला. तर आपल्याला कॉन्व्हर्समध्ये काय असेल, रेशो हा इक्वल असेल, त्यावरून आपण काय दाखवणार की हा काय आहे, अँगल बायसेक्टर. आणि लास्ट थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर हा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे, या ठिकाणी ह्या 3 पॅरल लाईन्स आहेत, म्हणजे P पॅरल Q पॅरल R, ह्या तीनही पॅरल आहेत, म्हणजे आपल्याला दिलेलं आहे ते P पॅरल Q पॅरल R. अँड या ठिकाणी L अँड M ह्या कशा आहेत, या काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत, म्हणजे छेदिक आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, असे जर असेल कंडिशन तर काय, ही जी एक ट्रान्सव्हर्सल आहे ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे इंटरसेप्ट तयार झाले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला सांगितलं होतं इंटरसेप्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरल लाईन्स. म्हणजे या ठिकाणी XY ही एक इंटरसेप्ट तयार झाली आणि या ठिकाणी YZ ही एका ट्रान्सव्हर्सलवरती आहे आणि ती कोणती आहे, L. म्हणजे आपण ह्यांचा रेशो घ्यायचा, म्हणजेच काय रेशो येईल, XY डिवाइड बाय या ठिकाणी काय येईल, YZ इज इक्वल टू, आणि हा रेशो कोणा एवढा असतो, जे दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलनं तयार केलेला इंटरसेप्ट आहे. इंटरसेप्ट म्हणजे ह्या 2 पॅरल लाईनमधलं अंतर, म्हणजे E पासून F, तर त्या दोघांच्या रेशो एवढा असतो, म्हणजे EF डिवाइड बाय FG. सिंपल आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे या 3 थेरमचा यूज करून प्रॅक्टिस सेट 1.2 हे आता सॉल्व्ह करायचे आहे. आता पहा, आपण प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा पाठीमागचे आपण एक्झाम्पल पाहिले, तर यामध्ये आपल्याला थोडंसं हे डिटेलमध्ये सांगण्यासाठी आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होणार आहेत. त्यामुळे पार्ट 2मध्ये जॉमेट्रीमध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना किंवा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना व्हिडिओची साईज थोडीशी मोठी राहील, परंतु आपल्याला ते एक्झाम समजले पाहिजेत, या दृष्टीनेच आपण त्या पद्धतीने एक्झाम्पल ते घेणार आहोत. ओके, चला तर यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. तर प्रॅक्टिस सेट 1.2ला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर ठीक आहे, आपण प्रॅक्टिस सेट 1.2ला स्टार्ट करू. तर पहा, 1.2मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, गिवन बिलो आर द सम ट्रायंगल्स. आपल्याला काही ट्रायंगल्स दिलेले आहेत अँड द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स, आणि ह्या ट्रायंगलमध्ये ज्या लाईन सेगमेंट्स आहेत यांची आपल्याला लेंथ दिलेली आहे. आणि त्यावरून काय सांगितले पहा, आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, इन विच फिगर, यामध्ये कोणत्या फिगरमध्ये हा जो रे PM आहे, हा PM काय आहे, अँगल QPR यासाठीचा अँगल बायसेक्टर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि प्रत्येक फिगरमध्ये हा रे PM हा काय आहे, रे PMच दिलेला आहे या ठिकाणी. ओके, आणि ट्रायंगलचं नाव PQR, सर्व फिगरमध्ये ट्रायंगल PQR आहे आणि रे PM हा दाखवलेला आहे. आपल्याला फक्त त्या ठिकाणी तो बायसेक्टर आहे का हे या ठिकाणी पाहायचं आहे. तर अँगल बायसेक्टर या ठिकाणी आता पहा, हा बायसेक्टर आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल, तर अँगल बायसेक्टर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला ठरवायचं या ठिकाणी आपल्याला यूज कशाचा करायचा आहे, अँगल बायसेक्टर थेरमचा. परंतु अँगल बायसेक्टर थेरममध्ये आपल्याला काय दिलेलं असतो की तो बायसेक्टर आहे असं सांगितलेलं असतं, परंतु यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो आहे का ते ठरवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला अँगल बायसेक्टर थेरम याचा वापर न करता आपल्याला वापर कशाचा करावा लागेल, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कारण त्यामध्ये काय दिलेलं असतं, आपण त्यामध्ये ठरवतो की तो रे बायसेक्टर आहे की नाही हे ठरवतो. पण ते कशावरून ठरवतो, तर त्यासाठी आपल्याला त्या अँगलमधून, ज्या अँगलमधून रे काढलेला आहे त्या रेनं अपोजिट साईडला काय केलं असतं, डिवाईड केलं असतं. तर तो आपण काय करतो, त्या डिवाईड केलेल्या साईडचा रेशो घेतो, इज इक्वल टू, आणि तो रेशो कोणा एवढा असतो, रेशो ऑफ द रिमेनिंग 2 साईड्स, राहिलेल्या 2 साईडच्या रेशो एवढा असतो. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्सचा वापर करायचा. तर ठीक आहे, आपण पाहू कशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली रेशो दोघांचा इक्वल घेता येणार नाही, कारण आपल्याला इक्वल रेशो केव्हा घेता येईल, तो काय असायला पाहिजे, अँगल बायसेक्टर असायला पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी एक रेशो घेऊन तो 2 इक्वेशन तयार करणार आहोत आणि त्यावरून ते 2 इक्वल आले तर आपण ते इक्वेशन इक्वल घेऊ. चला पाहूया ते कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करू, ज्या अँगलमधून बायसेक्टर काढलेला आहे आणि त्या बायसेक्टरनं ज्या साईडला डिवाईड केलेला आहे त्या साईडचा काय घेऊ, आपण रेशो घेऊ. म्हणजे बायसेक्टरने कोणत्या साईडला डिवाईड केलेलं आहे, साईड QR, तर साईड QRचा आपण रेशो घेऊ. म्हणजेच काय येईल, या ठिकाणी डिवाईड केलेला पार्ट QM डिवाइड बाय MR. तर या ठिकाणी मी तो रेशो घेतो डायरेक्टली. या ठिकाणी काय घेता येईल, QM डिवाइड बाय MR इज इक्वल टू, या ठिकाणी ह्या दोघांचा रेशो घेतला, त्यांचे व्हॅल्यू पण पुट करू, 3.5 डिवाइड बाय 1.5. या ठिकाणी पॉईंट आहे, तर आपल्याला हा पॉईंट घालवण्यासाठी आपण काय करणार, 10 मल्टिप्लाय करू. म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, या ठिकाणी 35 डिवाइड बाय 15. हे कशामुळे आले, मल्टिप्लाय या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला
मल्टिप्लाय बाय 10, 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे मिळेल. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन कितीने होईल, 5ने डिवाइड होईल, 5 3 जा 15 आणि 5 7 जा. म्हणजेच या ठिकाणी आपला रेशो QM डिवाइड बाय MR हा रेशो काय मिळेल आपल्याला 7/3. यासाठी आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया. यानंतर राहिलेल्या दोन साईडचा रेशो म्हणजेच QP डिवाइड बाय PR, परंतु आपण स्टार्टिंग Qपासून केली ती, तर या ठिकाणी रेशो घेताना सुद्धा Qपासून स्टार्ट करू. म्हणजेच रेशो कोणाचा मिळेल आपल्याला QP डिवाइड बाय PR. या ठिकाणी रेशो घेऊ आपण QP डिवाइड बाय PR इज इक्वल टू, यांचे व्हॅल्यू पण पुट करू. QP किती आहे या ठिकाणी, QP 7 डिवाइड बाय PR किती आहे 3. इक्वेशन नंबर सेकंड. यावरून आपल्याला काय म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 डिरेक्टली आपण फ्रॉम 1 and 2 म्हणता येईल आपल्याला. 1 आणि 2 यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, पहा दोघांची राईट साईड कशी आहे, इक्वल आहे 7/3 7/3. तर लेफ्ट साईडसुद्धा काय घेता येईल आपल्याला सेम घेता येईल. म्हणजेच QM डिवाइड बाय MR इज इक्वल टू या ठिकाणी QP डिवाइड बाय PR. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं, फ्रॉम 1 and 2 हा रेशो कसा मिळाला, इक्वल मिळाला. आणि जर हा रेशो इक्वल असेल तर आपल्याला काय सांगता येईल, देअरफोर या ठिकाणी घेऊया, देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ, कशाचा एक कॉन्व्हर्स यूज करणार आहे आपण, अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स यूज करणार आहे. आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा नाही, त्याचा कॉन्व्हर्स करायचा आहे. ओके, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. मग त्यावरून आपल्याला काय सांगता येईल, देअरफोर म्हणजेच काय सांगता येईल, हे जे रे आपण PM आहे ही बायसेक्टर होईल का, तर ते रे बायसेक्टर होईल. कारण हे दोन्ही रेशो कसे आले, इक्वल. रेशो इक्वल आहेत म्हटल्यानंतर तो काय असायला पाहिजे, मग अँगल बायसेक्टर असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, देअरफोर रे PM इज अ बायसेक्टर ऑफ, इज बायसेक्टर ऑफ, पण कोणाचा, अँगल QPR. तर हा QPR साठीचा काय असेल, अँगल बायसेक्टर असेल. अशा प्रकारे आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन फर्स्ट एक्झाम्पल हे सॉल्व्ह होईल. यानंतर पाहणार आहोत आपण एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व्ह करताना सुद्धा ज्या प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच प्रकारे ज्या अँगलमधून रे काढलेले आहे आणि त्या रेनं ज्या साईडला डिवाइड केलेला आहे त्या साईडचा रेशो, म्हणजेच या आपल्याला RQ या साईडला डिवाइड केलेला आहे रे PMनं. तर आपण RM आणि MQ हे जे दोन पार्ट झालेले आहेत त्या दोन पार्टचा रेशो घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, RM डिवाइड बाय MQ. या ठिकाणी मी रेशो घेतो RM डिवाइड बाय MQ. तर व्हॅल्यू पुट करू. RM किती आहे या ठिकाणी 6 आहे. MQ हे किती आहे 8 आहे. दोघांना डिवाइड करू. 6 डिवाइड बाय 8 2 डिवाइड होईल. 2 3 जा 2 4 जा मीन्स 3/4. इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट राहिलेल्या साईडचा दोन रेशो घेऊ. मीन्स रेशो ऑफ रिमेनिंग टू साईड्स मीन्स RP डिवाइड बाय PQ. आरपासून स्टार्टिंग केली होती, या ठिकाणी सुद्धा आरपासून स्टार्टिंग करू. RP डिवाइड बाय PQ इज इक्वल टू RP 7 अँड PQ दॅट इज 10. दोघांना डिवाइड होते का कोणत्या नंबरने, तर दोघांना डिवाइड होणार नाही, म्हणजे हे ॲज इट इज राहील. म्हणजे फ्रॉम आपल्याला काय म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 काय इक्वल मिळतं आहे का आपल्याला यामध्ये, तर यामध्ये दोन इक्वल नाहीत. म्हणजे हे दोन रेशो इक्वल होतील का, मग म्हणजे इक्वल होणार नाहीत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, RM डिवाइड बाय MQ इज नॉट इक्वल टू RP डिवाइड बाय PQ. देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. या ठिकाणी आपण अँगल कॉन्व्हर्स बायसेक्टरचा थेरम यूज करतो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, मग हा रेशो तर इक्वल आलेला नाही. देअरफोर आपल्याला काय सांगता येईल, देअरफोर रे PM इज नॉट अ बायसेक्टर. हा काय नाही, नॉट अ बायसेक्टर ऑफ, पण कोणासाठी, ऑफ अँगल QPR. तर हा QPR साठी काय नाही मिळणार, तो बायसेक्टर मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. पहा इक्वल आला तर तो बायसेक्टर आहे आणि इक्वल नाही आला नसेल तर तो बायसेक्टर नाही. चला यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पलमध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला, या ठिकाणी PQR हा ट्रायंगल आणि या ठिकाणी PM हा रे आहे, या ठिकाणी M पॉईंट आहे. तर आपण रेशो सुरुवातीला काय घेणार, अगोदरच्या दोन एक्झाम्पलप्रमाणे आहे. ज्या अँगलमधून रे काढलेले आहे आणि त्या रेनं ज्या साईडला डिवाइड केलेला आहे त्या साईडचा रेशो किंवा त्या डिवाइड केलेल्या पार्टचा रेशो. म्हणजेच आपण सुरुवातीला RM डिवाइड बाय MQ हा रेशो घेऊ. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल या ठिकाणी, RM डिवाइड बाय MQ इज इक्वल टू, व्हॅल्यू पुट करा, RM 4 अँड MQ 3.6. या ठिकाणी पॉईंट आहे, तो पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी
4 10ने मल्टिप्लाय करता येईल कारण 1 प्लेस पॉईंट आहे डिवाइड बाय 36 म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल मल्टिप्लाय बाय 10ने मल्टिप्लाय केलं आहे कितीने डिवाइड होईल या ठिकाणी डिवाइड होते का पाहू 4ने डिवाइड होईल 4 10 जा अँड 4 9 जा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला RM डिवाइड बाय MQ हा रेशो काय मिळालेला आहे 10/9 म्हणजेच या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव सेकंड रेशो मीन्स रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स मीन्स RP डिवाइड बाय PQ. या ठिकाणी स्टार्टिंग आपण R पासून केली म्हणजे हा सुद्धा रेशो R पासून स्टार्टिंग करू मीन्स RP डिवाइड बाय PQ इज इक्वल टू RP 10 अँड PQ 9. ओके या दोघांनाही डिवाइड होणार नाही म्हणजे इक्वेशन सेकंड नंबर देऊ. फ्रॉम 1 अँड 2 आपल्याला या ठिकाणी सांगता येईल फ्रॉम 1 अँड 2 ह्या दोन इक्वेशनवरून ठरवू आपण की हा रेशो इक्वल येतो की नाही ते. या ठिकाणी इक्वेशन पहा काय मिळेल मग या ठिकाणी राईट साईड सेम आहे दोन्ही इक्वेशनची म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा काय असेल सेम म्हणजेच RM डिवाइड बाय MQ इज इक्वल टू RP डिवाइड बाय या ठिकाणी काय आहे PQ. ओके म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तो थेरम काय आहे की जर दोन रेशो इक्वल येत असेल कॉन्व्हर्समध्ये जर रेशो इक्वल येत असेल तर तो रे काय असेल मग बायसेक्टर असेल. देअरफॉर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर या ठिकाणी अशा टाईपमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 हे आपण कंप्लीट केलेलं आहे. Let's see question number second. Question number second is given that in triangle PQR, PM is equal to 15, distance PM 15, that is PEM means this is 15. Okay. Next PQ is 25 means complete distance. PQ is 25. Next PR is 20. PR means this total distance is 20 and NR is given that is 8. Okay. And now we have to state whether the line NM is parallel to side RQ. Okay. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे ही लाईन NM जी आहे ही RQला पॅरल आहे की नाही ते ठरवा म्हटलं आहे. ओके आणि पुढे काय म्हटलं गिव्ह रिझन त्याचं कारणसुद्धा सांगा. म्हणजे या ठिकाणी पॅरल आहे का नाही हे विचारलं आहे म्हणजे पॅरल हा शब्द आलेला आहे. आपल्याला हे एक्झाम्पल पाहिलं किंवा हे डायग्राम पाहिले की लक्षात यायला पाहिजे की हे कोणत्या थेरममध्ये डिपेंड आहे. आपल्याला 3 थेरम झालेले आहेत अँगल बायसेक्टर थेरम बेसिक प्रॉपर्टी थेरम अँड थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स ॲट ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी आपल्याला हे पाहिले की लक्षात यायला पाहिजे की ही पॅरल लाईन बद्दल एक्झाम्पल आहे. डायग्रामकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की हे एक्झाम्पल कशावरती डिपेंड आहे. तर या ठिकाणी हे बेसिक प्रोपोर्शनल थेरम यावरती डिपेंड आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं असतं की लाईन ही पॅरल असते. आता या ठिकाणी आपल्याला ही लाईन पॅरल आहे का ते विचारलं आहे म्हणजे आपल्याला उलट करायचं आहे. मग उलट असेल तर आपण काय म्हणणार त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे BPT थेरमचा काय यूज करायचा आपल्याला कॉन्व्हर्स या ठिकाणी यूज करायचं आहे. मग कॉन्व्हर्स काय आहे कॉन्व्हर्समध्ये काय सांगितलेलं आहे की जर थेरममध्ये काय आहे लाईन जर पॅरल असेल तर ते रेशो दोन साईडचे रेशो कसे असतात इक्वल असतात. परंतु आता या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्स करायचं आहे म्हणजे उलट करावं लागेल. आपल्याला हे दोन रेशो इक्वल दाखवावं लागतील आणि हे दोन रेशो जर इक्वल आले म्हणजे PN डिवाइड बाय NR अँड PM डिवाइड बाय MQ हे जर दोन रेशो इक्वल आले तर आपल्याला काय सांगता येईल ही NM ही काय असणार आहे त्या ठिकाणी पॅरल असेल RQ बरोबर. ओके तर आपल्याला या ठिकाणी कॉन्व्हर्स यूज करायचा आहे BPTसाठीचं. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहा डिस्टन्स कोणते दिले तर PM दिलेलं आहे म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे. PQ दिलेलं आहे P पासून Q दिलेलं आहे. आपल्याला MQ डिस्टन्स माहीत नाही तर आपल्याला सुरुवातीला MQ डिस्टन्स काढावं लागेल. नंतर PR 20 आहे PR हे कंप्लीट डिस्टन्स 20 आहे NR 8 आहे परंतु आपल्याला PN हे माहीत नाही तर आपल्याला अगोदर PN आणि हे MQ हे दोन डिस्टन्स काढून घ्यावं लागतील. तर सुरुवातीला आपण कंप्लीट डिस्टन्स आहे PR म्हणजेच कोणाची ॲडिशन आहे PR म्हणजेच आपल्याला काय घेता येईल PR इज इक्वल टू PN प्लस NR. PR म्हणजे या दोघांची ॲडिशन होईल व्हॅल्यू पुट करा. PR किती आहे या ठिकाणी 20 PN आपल्याला काढायचं आहे आणि NR 8 या 8ला इकडे घेऊन या म्हणजे 20 - 8 इज इक्वल टू PN. देअरफॉर PN काय आले मग PN इज इक्वल टू 12. तर या ठिकाणी PNची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12. त्याचप्रकारे आपण दुसरी पण व्हॅल्यू काढू. या ठिकाणी आपल्याला MQ व्हॅल्यू माहीत नाही परंतु हे PQ माहिती आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी PQ प्लस इज इक्वल टू काय घेता येईल PM प्लस MQ. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. PQ किती आहे या ठिकाणी 25. नेक्स्ट PM इज 15 अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ MQ. ओके नेक्स्ट 25 ॲज इट इज ह्या 15ला शिफ्ट करा लेफ्टला म्हणजे या ठिकाणी प्लस आहे लेफ्टला काय होईल मायनस. देअरफॉर MQ इज इक्वल टू काय मिळेल 25 - 15 दॅट इज
10. तर आपल्याला सर्व डिस्टन्सेस मिळालेले आहेत. तर आता आपण एक एक रेशो घेऊन चेक करणार आहोत. डायरेक्ट आपल्याला दोघांचा रेशो इक्वल आहे हे आपल्याला घेता येणार नाही, कारण ती लाईन ही पॅरलल नाही. तर आपण सुरुवातीला एका साईडचा रेशो घेऊ, म्हणजेच PN डिवाइड बाय NR. दोन्ही रेशो इक्वल घेता येणार नाहीत. इक्वल केव्हा घेता येईल, तर ती लाईन केव्हा कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे, तेव्हा ते आपल्याला घेता येईल. या ठिकाणी आपल्याला पॅरलल लाईन आहे की नाही हे दाखवायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन रेशो इक्वल घेता येणार नाहीत. तर सुरुवातीला आपण हा रेशो इक्वल घेऊ, PN डिवाइड बाय NR. म्हणजेच या ठिकाणी घेतो मी PN डिवाइड बाय NR. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू, सेम लाईक क्वेश्चन नंबर फर्स्ट. नेक्स्ट PN व्हॅल्यू ऑफ PN या ठिकाणी 12 आहे, डिवाइड बाय NR 8 आहे. तर या ठिकाणी किती डिवाइड होईल, 4ने डिवाइड होईल. या ठिकाणी 4 दुने 8, 4 त्रिक 12, म्हणजे काय मिळाले आपल्याला 3/2. इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट सेकंड साईडचा रेशो घ्या, देअरफॉर PM डिवाइड बाय MQ. या ठिकाणी रेशो काय येईल, PM किती आहे, या ठिकाणी PM 15 डिवाइड बाय MQ हिअर इज MQ दॅट इज 10. 5ने डिवाइड होईल, 5 2 10 अँड 5 3 मीन्स 3/2. म्हणजेच फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय सांगता येईल, फ्रॉम 1 and 2. या ठिकाणी मी घेतो फ्रॉम 1 and 2. 1 and 2 मध्ये पहा, ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल, दोघांची पण जी राईट साईड आहे ही सेम आहे, म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, देअरफॉर PN डिवाइड बाय NR इज इक्वल टू, हा कोणा एवढा येईल, PM डिवाइड बाय MQ. ओके. तर आपल्याला या ठिकाणी हे दोन रेशो इक्वल मिळाले. जर दोन रेशो इक्वल होत असतील या ठिकाणी, तर ही जी लाईन आहे NM ही काय असणार आहे, इक्वल पॅरल असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यावरून आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर NM इज, काय विचारलं आपल्याला, NM इज पॅरलल टू साईड RQ, इज पॅरलल टू साईड RQ. हे अशा प्रकारे आपल्याला प्रूफ करता येईल. या ठिकाणी सिम्पल एक्झाम्पल आहे. आपल्याला एक्झाम्पल पाहिलं की लक्षात आलं पाहिजे की हे कोणत्या थेरममध्ये डिपेंड आहे ते. ओके, बस, बाकी दुसरे काहीसुद्धा करायची गरज नाही या ठिकाणी. लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, इन ट्रायंगल MNP, triangle MNP is given, MNP, and in triangle MNP, NQ is a bisector of angle N. This NQ is a bisector of angle N, means we have given this NQ is bisector. Okay, then if MN is equal to 5, MN is given, next PN is given 7 and MQ is given 2.5, and we have to find QP and we have to find distance QP. ओके. तर या ठिकाणी हे ट्रायंगलकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे या ठिकाणी कोणता थेरम यूज होईल. अँगल बायसेक्टर आहे म्हटलेलं या ठिकाणी, म्हणजे आपण या ठिकाणी डिरेक्टली अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करू शकतो. मग अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, सुरुवातीला अगोदर आपण गिवन घेऊया. गिवनमध्ये काय आहे, NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. हे आपल्याला गिवन आहे. देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, तर ज्या अँगलमधून आपण बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे आणि त्या बायसेक्टरने अँगलच्या अपोजिट जी साईड आहे त्या साईडला काय केलेलं आहे, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्या दोन पार्टचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. म्हणजे कोणत्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, MQ डिवाइड बाय QP. तर आपण हा दोन रेशो घेऊया आणि हा रेशो कसा असतो, इक्वल असतो. आता या ठिकाणी इक्वल रेशो घेता येईल कारण तो काय आहे, बायसेक्टर आहे, म्हणजे रेशो इक्वल असतो. म्हणजे रेशो काय घेता येईल, MQ डिवाइड बाय QP. या ठिकाणी MQ डिवाइड बाय QP इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स मीन्स MN डिवाइड बाय NP. या ठिकाणी MN डिवाइड बाय NP व्हॅल्यू पुट करा. आपण रिझन वरती लिहिले, या ठिकाणी लिहिण्याची आता गरज नाही. MQ that is 2.5. QP, we have to find the value of QP is equal to MN that is 5. Next NP that is 7. Now solve this by cross multiplication. Cross multiplication केल्यानंतर काय येईल, 7 multiply 2.5 is equal to 5 multiply QP. या 5ला इकडे शिफ्ट करा. 7 multiply 2.5 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू QP. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय येईल, 5 1 जा 5 अँड 5 5 जा 25. परंतु या ठिकाणी पॉईंट आहे 1 प्लेस, म्हणजेच ॲन्सर काय मिळेल आपल्याला,
0.5 मीन्स 7.7 मल्टिप्लाय 0.5 इज इक्वल टू QP. सुरुवातीला QP घेऊया. QP इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा. 7 5 जा 35 परंतु 0.1 प्लेस आहे म्हणजे QP इज इक्वल टू 3.5. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्पल एक्झाम्पल आहे. अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्क और 2 मार्क्स यासाठी हे विचारलं जाऊ शकतं. लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. द मेजर्स ऑफ सम अँगल्स इन फिगर्स आर गिवन. प्रूव्ह दॅट. आपल्याला काही फिगरमध्ये काही मेजर्स दिलेले आहेत आणि त्यावरून काय सांगितले, प्रूव्ह दॅट AP डिवाइड बाय PB इज इक्वल टू AQ डिवाइड बाय QC. म्हणजे AP डिवाइड बाय PB AQ डिवाइड बाय QC हा रेशो आपल्याला इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला हे गिवन मेजर्स दिलेले आहे त्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे. या अशा टाईपचं एक्झाम्पल 1 मार्क और 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. पहा या ठिकाणी आपल्याला 2 अँगल दिलेले आहेत. सुरुवातीला आपण हा अँगल PBC आणि एक APQ हे 2 अँगल दिलेले आहेत. तर आपण सुरुवातीला APQ हा अँगल घेऊ. अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री. सुरुवातीला फ्रॉम फिगर म्हणूया. फ्रॉम फिगर म्हणजे डायग्रामवरून आपल्याला काय लिहिता येईल, हा 60 डिग्री आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर हा सुद्धा आहे 60 डिग्री म्हणजे PBC हा सुद्धा काय आहे 60 डिग्री. म्हणजेच आपल्याला ते सुद्धा काय लिहिता येईल, अँगल PBC या ठिकाणी हे A आहे. PBC इज इक्वल टू 60 डिग्री. इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय घेता येईल, पहा दोघांमध्ये काय इक्वल आहे, दोघांची राईट साईड सेम आहे म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा काय पाहिजे मग सेम पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी काय घेता येईल, अँगल APQ इज इक्वल टू अँगल PBC. म्हणजे हे 2 अँगल कसे मिळाले, इक्वल मिळाले. म्हणजे हे 2 अँगल इक्वल केव्हा होतील, ह्या 2 लाईन कशा असायला पाहिजेत, पॅरल असायला पाहिजेत. म्हणजेच ह्या पॅरल असतील तर हे 2 कोणत्या टाईपचे अँगल होतील, करस्पॉन्डिंग अँगल होतील. हे पहा ह्या 2 पॅरल लाईन आणि ही काय घेता येईल त्यांची ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हे 2 अँगल कोणते होतील, करस्पॉन्डिंग अँगल. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट होत असेल तर त्या लाईन 2 कशा असतात मग पॅरल असतात. ओके. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, देअरफॉर बाय टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ओके. करस्पॉन्डिंग अँगल्स या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, देअरफॉर टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, PQ पॅरलल BC. या ठिकाणी PQ आणि BC काय निघाले, पॅरल. म्हणजे ह्या 2 लाईन कशा मिळाल्या, पॅरल मिळाल्या. मग ह्या 2 जर लाईन पॅरल असतील तर आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर या ठिकाणी यूज करू, ह्या 2 लाईन पॅरल आहेत म्हणजे काय सांगता येईल, देअरफॉर बाय BPT. ओके. BPT थेरमचा यूज करता येईल आपल्याला, बेसिक प्रॉपर्टी थेरम. मग त्यामध्ये आपण काय सांगतो, जर 2 लाईन पॅरल असतील तर त्या लाईननं ज्या साईडला डिवाइड केलेला आहे त्या 2 साईडचा रेशो काय असतो, इक्वल. म्हणजे PQनं कोणत्या साईडला डिवाइड केले, AB आणि AC. तर ह्या 2 साईडचा रेशो काय असतो, इक्वल. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, देअरफॉर AP डिवाइड बाय PB इज इक्वल टू या ठिकाणी काय घेता येईल, AQ डिवाइड बाय QC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे काय झाले, फायनल आन्सर. सिम्पल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी हे अशा टेस्ट आपल्याला 9th क्लासमध्ये झालेले आहेत, 2nd चॅप्टरमध्ये पॅरल लाईन्समध्ये. ओके. तर त्या टेस्टवरून आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणजे त्या लाईन कशा होणार आहेत, पॅरल होणार आहेत. पहा यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले आपल्याला, इन ट्रॅपेजियम ABCD. या ठिकाणी हा ABCD हा काय आहे, ट्रॅपेजियम आहे. आणि या ट्रॅपेजियममध्ये लाईन AB, पॅरल लाईन PQ, पॅरल लाईन DC ह्या 3ही लाईन काय दिलेल्या आहेत, आपल्याला पॅरल दिलेल्या आहेत. आणखी काय सांगितलेलं आहे, AP 15. म्हणजे या ठिकाणी हे डिस्टन्स जे आहे AP हे किती आहे, 15 आहे. PD इज गिवन, PD इज 12. या ठिकाणी हे 12 दिलेलं आहे. QC इज 14. हे QC 14 आहे. अँड BQ हे या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे BQ बरोबर. तर आपल्याला हे डिस्टन्स दिलेले आहेत आणि BQ फाइंड करायचे आहेत. पहा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला गिवन पाहू आपण काय दिले ते फ्रॉम क्वेश्चन. गिवनमध्ये काय आहे आपल्याला, लाईन AP दिलेला आहे आपल्याला, साईड AB पॅरल साईड PQ, पॅरल साईड DC. या 3ही साईड कशा आहेत, एकमेकांशी पॅरल आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग या साईड जर पॅरल असतील तर आपल्याला काय सांगता येईल, 3 साईड्स पॅरल आहेत किंवा 3 लाईन्स पॅरल आहेत. म्हणजेच आपल्याला थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ही AD होईल आणि या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल BC. म्हणजे ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आपल्याला घेता येईल कारण ह्या 3 लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. म्हणजेच आपल्याला त्यावरून काय घेता येईल, देअरफॉर बाय थेरम ऑफ 3 पॅरल लाईन and their transversal या थेरमवरून आपल्याला काय सांगता येईल, and their transversal.
तर या थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे या ठिकाणी. मग तो थेरम काय आहे, तर थेरम काय सांगतो, जर 3 लाईन पॅरल असतील आणि त्यामध्ये जर 1-2 ट्रान्सवर्सल असतील तर एका ट्रान्सवर्सलमुळे तयार होणारे इंटरसेप्ट्स हे काय असतात, इक्वल असतात. कोणाबरोबर, त्या रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय फर्स्ट ट्रान्सवर्सल इज इक्वल टू इंटरसेप्ट्स मेड बाय अनदर ट्रान्सवर्सल. म्हणजेच या ठिकाणी इंटरसेप्ट म्हणजे काय, हे ए पासून पी डिस्टन्स आहे. म्हणजेच आपल्याला रेशो घ्यायचा आहे या ठिकाणी. रेशो काय येईल, ए पी डिवाइड बाय या ठिकाणी ए पी डिवाइड बाय पी डी इज इक्वल टू या ठिकाणी काय रेशो येईल, ए पी डिवाइड बाय पी डी. त्याचप्रमाणे इकडे बी क्यू डिवाइड बाय या ठिकाणी क्यू सी. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. ए पी, व्हॅल्यू ऑफ ए पी 15, पी डी 12 इज इक्वल टू बी क्यू आपल्याला फाइंड करायचं आहे आणि क्यू सी 14. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय मिळणार आहे आपल्याला, या ठिकाणी 14 × 15. या ठिकाणी 15 × 40 इज इक्वल टू बी क्यू मल्टिप्लाय 12. बी क्यू मल्टिप्लाय 12. 12ला इकडे शिफ्ट करा. मीन्स 15 × 14 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू बी क्यू. तर या ठिकाणी 2ने डिवाइड होईल. ओके, 2ने भाग जाईल. बेस 12 या ठिकाणी बेस 14. नंतर 6ने भाग जाईल का पहा, या ठिकाणी 2ने भाग जाईल, सॉरी 3ने भाग जाईल. 3 × 2 = 6. या ठिकाणी 3 × 5 = 15. म्हणजे किती राहिले इकडे, वरती काय राहिले, 5 × 7 म्हणजे 35 डिवाइड बाय खाली 2 राहिलेले आहेत इज इक्वल टू बी क्यू. देअरफॉर बी क्यू इज इक्वल टू 2ने डिवाइड करा 35ला. 2 × 1 = 2 या ठिकाणी 2 × 1 = 2, 2 × 2 कॅरी 1 राहील. 2 × 7 = 14 पुन्हा 1 शिल्लक राहील. पॉईंट देऊन 0 घेऊया आपण त्या ठिकाणी. म्हणजे 2 × 5 = 10 म्हणजेच 17.5 किंवा डिरेक्टली हाफ आपण 35च्या हाफ 17.5 या प्रकारे घेतलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी बी क्यू किती मिळालेलं आहे आपल्याला, 17.5. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन जे आहे हे आपल्याला कोणत्याही प्रकारे करता येईल. तुम्ही तुमच्या मनाने केलं तरीसुद्धा चालतील. कोणतं डिव्हिजन सॉल्व करायचं वगैरे ते. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. डायग्रामकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच कोणता थेरम यूज होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्ष देत आहे. Let's see question number 6. The question number 6 is given that find QP using the given information in figure. Find QP म्हणजे या ठिकाणी आपल्याला QP डिस्टन्स फाइंड करायचं आहे आणि काही इन्फॉर्मेशन आपल्याला फिगरमध्ये दिलेली आहे. याचा यूज करून आपल्याला फाइंड QP म्हटलेलं आहे. तर आपल्याला एवढं क्वेश्चन एवढंच दिलेलं आहे. तर आपल्याला फिगरमध्ये सर्व दिलेलं आहे. फिगरकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ही फिगर कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या थेरमवरती डिपेंड आहे. बीपीडी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम और 3 पॅरल लाईन्सवरती. तर या ठिकाणी 2 इक्वल पार्ट दिलेत अँगलचे. म्हणजे एन क्यू हा काय असणार आहे, अँगल बायसेक्टर असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, फ्रॉम फिगर घेऊ आपण. कारण आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन ही फिगरवरून आहे. म्हणजे फ्रॉम फिगर आपण काय घेऊ, एन क्यू इज बायसेक्टर ऑफ, हा कोणाचा बायसेक्टर आहे, इज बायसेक्टर ऑफ अँगल एन. हा जो एन क्यू जो आहे हा काय होणार आहे, अँगल एनसाठी बायसेक्टर होणार आहे. हे आपल्याला गिवन फिगरमध्ये गिवन आहे. तर या ठिकाणी आपल्याला देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम म्हणू. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करणार आहोत. अँगल बायसेक्टर थेरम म्हणजेच आपण काय घेणार, एम क्यू डिवाइड बाय क्यू पी, हे 2 पार्टचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स, राहिलेल्या 2 साईडचा रेशो. सुरुवात आपण एम पासून केली ती एम एन आणि एन पी या 2 साईडचा रेशो म्हणजेच एम एन डिवाइड बाय एन पी. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. एम क्यू किती आहे, एम क्यू 14, क्यू पी हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ॲज इट इज ठेवा. इज इक्वल टू एम एन दॅट इज 25. नेक्स्ट एन पी 40. ओके, या ठिकाणी पुन्हा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय घेता येईल आपल्याला, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 14 × 40 इज इक्वल टू 25 × क्यू पी मल्टिप्लाय 25. तर ह्या 25ला इकडे शिफ्ट करा. म्हणजे 14 × 40 डिवाइड बाय 25 इज इक्वल टू क्यू पी. कितीने डिवाइड होईल पहा, या ठिकाणी 5 5 जा अँड 5 8 जा. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, 5 डिवाइडमध्ये राहिले. आणखी डिव्हिजन होते का पाहू आपण. तर या ठिकाणी पहा काय मिळेल, 5 1 जा 5, 5ने पूर्ण कंप्लीट डिवाइड होणार नाही, पॉईंटमध्ये आन्सर येईल. 5 1 जा 5, 5 2 जा 10. या ठिकाणी 4 रिमेनिंगमध्ये आहेत, पॉईंट देऊ आणि 0 घेऊ म्हणजे 40 झाले. आणि 5 8 जा 40. तर रिमेनिंग टर्म 2.8 मल्टिप्लाय या ठिकाणी काय राहिलेलं आहे 8 इज इक्वल टू
क्यू पी. देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन करा इथे, 8 8 जा 64, कॅरी 6, 8 2 जा 16, 16 प्लस कॅरी 6 दॅट इज 22. अँड पॉईंट 1 प्लेस, या ठिकाणी पॉईंट हे 1 प्लेस आहे किंवा एक घर पॉईंट आहे, म्हणजे या ठिकाणी एक घर या ठिकाणी पॉईंट येणार आहे. म्हणजे या ठिकाणी क्यू पी आपल्याला काय मिळाले 22.4. किंवा हे जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे हे तुम्ही तुमच्या मनाने जरी केले तरीसुद्धा चालेल. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 7. द क्वेश्चन नंबर 7 इज गिवन दॅट इन फिगर ए बी पॅरल सी डी पॅरल ई एफ. हे ए बी सी डी आणि ई एफ हे कसे आहेत, पॅरल आहेत. आणि काय म्हटलं आहे, देन फाइंड एक्स अँड ए. आणि यावर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स म्हणजे सी ई हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे, आणखी नंतर ए ई हे आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फाइंड एक्स अँड ए ई हे म्हटलेलं आहे. सुरुवातीला आपण गिवन लिहूया. आपल्याला गिवन काय आहे, सुरुवातीला गिवन घेऊया. गिवनमध्ये काय सांगितलं आपल्याला, ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ. हे तीनही पॅरल आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 लाईन पॅरल आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम या ठिकाणी यूज करता येईल. डायग्रामकडे पाहिले की लक्षात येईल आपल्याला गिवनमध्ये क्वेश्चन वाचल्यानंतर या ठिकाणी पॅरल लाईन आहेत म्हटल्यानंतर पॅरल लाईनचा थेरम यूज करता येईल. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर बाय थेरम ऑफ 3 पॅरल लाईन, थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स. ओके, तर 3 पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यांचा थेरम काय आहे की ट्रान्सव्हर्सलवरती जे इंटरसेप्ट तयार होतात, इंटरसेप्ट हे एका ट्रान्सव्हर्सलवरती तयार झाले इंटरसेप्ट यांचा रेशिओ हा कोणा एवढा असतो, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवरती तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशिओ एवढा असतो. म्हणजेच या ठिकाणी बी डी आणि डी एफ ह्या 2 इंटरसेप्ट्स आहेत, म्हणजे त्याला अंतरछेद म्हणतात मराठीमध्ये. आणि ए सी आणि सी ई हे या दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले हे 2 इंटरसेप्ट्स आहेत. म्हणजे आपण रेशिओ कोणाचा घेणार, थेरम या ठिकाणी आपण रेशिओ घेऊ. म्हणजेच बी डी डिवाइड बाय डी एफ या ठिकाणी आपल्याला रेशिओ घेता येईल बी डी डिवाइड बाय डी एफ इज इक्वल टू, हा वरच्या ट्रान्सव्हर्सल रेशिओ घेतला आपण, आता या ट्रान्सव्हर्सलवरती घेऊ ए सी डिवाइड बाय सी ई. या ठिकाणी ए सी डिवाइड बाय सी ई. या ठिकाणी आपण रिझन लिहिले, त्यामुळे या ठिकाणी रिझन लिहिण्याची गरज नाही, रिझन मात्र आपल्याला लिहावं लागेल. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. बी डी 8 आहे, डी एफ 4, ए सी 12 अँड एक्स या ठिकाणी सी ई एक्स आहे. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय मिळेल, एक्स मल्टिप्लाय 8 दॅट इज एक्स मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 12 ॲज इट इज 4 मल्टिप्लाय 12 आणि या ठिकाणी 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8 या ठिकाणी डिव्हिजन होईल. अँड 2 1 जा 2, 2 6 जा 12 म्हणजे 1 मल्टिप्लाय 6 दॅट इज 6. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 6 मिळाले. परंतु आपल्याला आणखी काय फाइंड करायचं आहे, ए ई फाइंड करायचे आहे. देअरफॉर ए ई इज इक्वल टू ए सी प्लस सी ई. आणि सी ई म्हणजेच काय आहे, एक्स आहे. म्हणजे ए ई इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए सी 12 प्लस एक्स म्हणजे सी ई हा किती आहे, 6 आहे. म्हणजे 12 प्लस 6 म्हणजेच या ठिकाणी 18. या ठिकाणी ए ई हे डिस्टन्स काय मिळणार आहे आपल्याला, 18 मिळणार आहे. एक्झाम्पल सिम्पल आहे. आपल्याला फक्त डायग्राम लक्षात आली की त्यांचा रेशिओ काय कोणता इक्वल असतो हे आपल्याला तेवढं माहीत पाहिजे की आपण रेशिओ कोणासाठी इक्वल, कोणत्या थेरममध्ये कोणता रेशिओ इक्वल घेतो हे आपल्याला क्लिअरली माहीत पाहिजे. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. चला यानंतर आपण पाहतो क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8मध्ये काय दिलेलं पहा, इन ट्रायंगल एल एम एन, दिस ट्रायंगल एल एम एन रे एम टी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एल एम एन. या ठिकाणी रे एम टी आहे, ही काय आहे, बायसेक्टर आहे. फिगरकडे पाहिले लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल, अँगल बायसेक्टर थेरम. आणखी काय दिलेलं आहे, एल एम इज 6, नेक्स्ट एम एन 10 अँड टी एन इज 8 अँड वी हॅव टू फाइंड एल टी. आपल्याला या ठिकाणी एल टी हे फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला गिवन लिहिता येईल. सिम्पल एक्झाम्पल आहे पहा, गिवनमध्ये काय सांगणार आपण, रे एम टी इज बायसेक्टर. हा बायसेक्टर आहे, हे आपल्याला गिवन आहे, इज बायसेक्टर ऑफ अँगल एल एम एन किंवा अँगल एम फक्त लिहिलं तरीसुद्धा चालेल. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, त्यांचा रेशो. म्हणजेच या ठिकाणी एल टी डिवाइड बाय टी एन is equal to ratio of remaining 2 sides, which side remaining, LM and MN. Okay, this means ratio of these 2 sides means LM divided by MN.
LM divided by MN. Then write down the values of these ratios. LT we have to calculate LT. Then TN that is 8. Then LM this distance, that is 6. Now MEN is given, that is 10. Now write down cross multiplication. Okay, what will become? LT multiply 10 is equal to 8 multiply 6. Okay, then LT is equal to 8 multiply 6 divided by 10. Then LT is equal to, we can divide by 10, or 8 6 are 48 divided by 10. And when we divide by 10, 10 4s are 40, remaining 8, take point and take 0, 10 8s are 80, means LT is equal to 4.8. ओके, हे जे डिव्हिजन आहे किंवा हे जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे हे आपण तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा सॉल्व करू शकता. ओके, तर अशा प्रकारे LT हे किती आलेलं आहे? 4.8. लेट्स सी क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज बायसेक्ट अँगल ABC. या ठिकाणी BD हा बायसेक्टर दिलेला आहे फॉर अँगल ABC. नेक्स्ट वी हॅव गिवन AB इज गिवन x, BC इज गिवन x + 5, AD is given x - 2, and DC that is CD that is given x + 2, and we have to find the value of x. आणि यावर आपल्याला फाइंड काय करायचे? व्हॅल्यू ऑफ x. तर सुरुवातीला आपण गिवन घेऊया डायग्राममध्ये. सिंपल आहे एक्झाम्पल, ज्या प्रकारे आपण अगोदरचे एक्झाम्पल पाहिले आहेत त्याचप्रमाणे. तर या ठिकाणी गिवनमध्ये काय आहे? BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. अँगल ABCसाठी हा काय आहे? BD बायसेक्टर आहे. म्हणजेच बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम म्हणता येईल. अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम काय आहे? तर आपण काय करतो, ज्या अँगलमधून बायसेक्टर ड्रॉ केला आहे आणि तो बायसेक्टर ज्या साईडला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो त्या पार्ट्सचा रेशो, म्हणजेच AD डिवाइड बाय DC. या ठिकाणी आपल्याला रेशो घेता येईल. AD डिवाइड बाय DC इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग 2 साइड्स, दॅट इज AB डिवाइड बाय BC. AB डिवाइड बाय BC. व्हॅल्यू पुट करा. AD, व्हॅल्यू ऑफ AD x - 2, व्हॅल्यू ऑफ DC दॅट इज x + 2 इज इक्वल टू AB x, and value of BC that is x + 5. Now cross multiplication. Okay, write down the cross multiplication. Okay, what will become? या ठिकाणी काय मिळेल? x - 2. या ठिकाणी दोघे जण आहेत म्हणून ब्रॅकेट यूज करू. मल्टिप्लाय x + 5 इज इक्वल टू x + 2 मल्टिप्लाय x. ओके, तर आपल्याला हे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल पहा? x × x² नेक्स्ट पुढे x × 5 दॅट इज +5 आहे. ओके, म्हणजेच +5. नेक्स्ट -2 × x दॅट इज -2x. नेक्स्ट -2 × 5 दॅट इज -10. ओके, इज इट राईट? x -2 × 5 -10. ओके, is equal to, for right side, x × x that is x². Next x × 2x that is 2x. Okay, x² get cancel. Okay, then remaining 5x - 2x that is 3x -10 is equal to 2x. Okay, 2x ला लेफ्ट साईडला शिफ्ट करा, मीन्स 3x - 2x, आणि 10ला राईट साईडला शिफ्ट करा. हे मायनस आहे, राईट साईडला प्लस होईल, म्हणजेच 3x - 2x दॅट इज x इज इक्वल टू 10. ओके, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह होईल. या ठिकाणी x² कॅन्सल काय होईल? कारण हे x² इकडे आल्यानंतर काय होणार आहे? या ठिकाणी प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे x² - x² हे काय होईल? कॅन्सल होईल. या ठिकाणी 2x आहेत, परंतु या ठिकाणी पण 2x आहेत, परंतु दोघांना सेपरेट डिफरंट साईन आहेत. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे. हे जर प्लस इकडे आलं तर काय होणार आहे? मायनस, म्हणजे -2x - 2x होईल, म्हणजे हे कॅन्सल होणार नाही त्या ठिकाणी. ओके, त्याची ॲडिशन होईल. दॅट वॉज द एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला आहे त्या प्रकारे सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नाउ लेट्स सी द क्वेश्चन नंबर 10. द क्वेश्चन नंबर 10 इज गिवन दॅट इन द फिगर x इज एनी पॉईंट इंटेरियर ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी x हा इंटेरियर पॉईंट आहे ऑफ द ट्रायंगल.
नेक्स्ट पॉईंट एक्स इज जॉईंड टू द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, आणि हा जो एक्स आहे हा काय केला आहे, ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला जॉईन केला. या ठिकाणी पी क्यू आर हा ट्रायंगलमध्ये व्हर्टायसेस आहेत आणि डी ई एफ यांना एक्समध्ये काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. आणखी काय सांगितलं आपल्याला, सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट डी ई, पी क्यू आणि डी ई या दोन काय आहेत, पॅरल आहेत. सेगमेंट क्यू आर पॅरल सेगमेंट ई एफ, क्यू आर आणि ई एफसुद्धा काय आहे, पॅरल आहे. आणि आपल्याला विचारले देन फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट, तर या ठिकाणी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची, पण कशासाठी, टू प्रूव्ह दॅट पी आर इज पॅरल विथ डी एफ, ही पी आर आणि डी एफ ही पॅरल आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपल्याला गिवनमध्ये काय आहे, सुरुवातीला इन ट्रायंगल एक्स डी ई आपण हा ट्रायंगल पाहतोय. या ट्रायंगलमध्ये पी क्यू आणि डी ई ह्या दोन एकमेकांशी पॅरल आहेत. म्हणजे या ठिकाणी दिले पी क्यू पॅरल डी सी, हे आपल्याला काय आहे, हे गिवन आहे आपल्याला, ओके, दिलेलं आहे हे, म्हणून या ठिकाणी काय लिहिता येईल, गिवन लिहिता येईल. म्हणजेच या ठिकाणी हे जर दोन पॅरल असतील तर या ठिकाणी आपल्याला बीपीटी थेरम वापरता येईल, बेसिक प्रोपर्टी थेरम. मग थेरम काय आहे की या ठिकाणी ज्या साईडला पॅरल लाईनने ज्या साईडला डिवाईड केलं त्या साईडचा आपण काय घेतो, रेशो. म्हणजे या पी क्यूनं एक्स ई आणि एक्स डी यांना डिवाईड केलं आहे, म्हणजेच काय रेशो येईल, एक्स पी डिवाइड बाय पी डी. त्यामध्ये आपल्याला एक्स पी दिलेला आहे, म्हणजे एक्स पी दिलेला आहे, राहिले काय मग खाली पी डी डिवाइड बाय पी डी. नेक्स्ट इज इक्वल टू आपण या साईडचा रेशो घेणार, एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई, एक्स क्यू या ठिकाणी येईल आणि क्यू ई ह्या खाली आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, एक्स क्यू. इक्वेशन नंबर 1 हे आपल्याला दिलेलं आहे बीपीटी थेरम म्हणून, बेसिक प्रोपर्टी थेरम. इन ट्रायंगल एक्स ई एफ, आता एक्स ई एफ या ट्रायंगलमध्ये क्यू आर पॅरल ई एफ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, क्यू आर पॅरल ई एफ हे सुद्धा काय आहे, आपल्याला गिवन आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा गिवन लिहिता येईल. मग या ठिकाणी गिवन आहे तर आपल्याला हे कंप्लीट करायचे बॉक्सेस. म्हणजेच आपण काय करणार, रेशो कोणत्या साईडचा घेणार, एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई आणि एक्स आर डिवाइड बाय आर एफ. तर आपण या ठिकाणी एक्स आर आणि आर एफ हे अगोदर घेऊ, एक्स आर डिवाइड बाय आर एफ. तर या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, एक्स आर डिवाइड बाय आर ई एफ इज इक्वल टू या साईडचा रेशो हा या साईडच्या रेशो बरोबर असणार आहे, म्हणजेच एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई, एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई. तर या ठिकाणी हे दोन रेशो या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 आणि सेम रिझन लाईक इक्वेशन 1 या ठिकाणी काय लिहिता येईल, बी पी टी थेरम, म्हणजे बेसिक प्रॉपर्टी थेरम, यावरून आपण हे लिहिलेलं आहे. फ्रॉम 1 and 2 आपल्याला 1 आणि 2 वरून काय सांगता येईल, एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई, एक्स क्यू डिवाइड बाय क्यू ई दोघांची लेफ्ट राईट साईड सेम आहे, म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा काय घ्यायची आपल्याला, सेम घ्यायची. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, मग पहा या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 म्हटलेलं आहे, या ठिकाणी काय येईल, एक्स पी डिवाइड बाय खाली काय आहे, पी डी, दोघांची लेफ्ट साईड सेम घेतली आपण, इज इक्वल टू एक्स आर डिवाइड बाय आर ई एफ. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे 1 and 2 वरून आलं. म्हणजेच एक्स पी डिवाइड बाय पी डी या ठिकाणी एक्स पी डिवाइड बाय पी डी इज इक्वल टू एक्स आर डिवाइड बाय आर एफ, एक्स आर डिवाइड बाय आर एफ. तर हे दोन रेशो केव्हा इक्वल होतील, तर या ठिकाणी पी आर आणि कोण पॅरल पाहिजे तर डी एफ. तर या ठिकाणी दिलेलं आहे देअरफॉर सेगमेंट पी आर पॅरल डी एफ बाय कॉर्नर्स ऑफ बी पी टी. कारण हे दोन रेशो इक्वल आले, तर रेशो इक्वल असतील तर लाईन कशी होणार, मग ती पॅरल. म्हणजे या ठिकाणी पी आर ही पॅरल आहे डी एफ बरोबर, या ठिकाणी हे प्रूफ झालेलं आहे. अशा टाईपची ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. चला, तर यानंतर क्वेश्चन नंबर 11 हा पाहणार आहोत आणि हा स्टार क्वेश्चन आहे आणि हा प्रॅक्टिस सेट 1.2 मधील लास्ट क्वेश्चन आहे, स्टार क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ए बी सी, क्वेश्चन सिम्पल आहे, ओके, व्हेरी सिम्पल. इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. या ठिकाणी बी डी जो आहे हा बायसेक्ट करतो आहे अँगल ए बी सीला, अँड रे सी ई बायसेक्ट्स अँगल ए सी बी, आणि रे सी ई जो आहे तो बायसेक्ट करतो आहे अँगल ए सी बीला, म्हणजे 2 अँगल बायसेक्ट आहेत. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए सी, आणि यामध्ये ए बी आणि ए सी काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत, देन प्रूव्ह दॅट ई डी पॅरल बी सी. तर यावर आपल्याला काय दाखवायचे, ई डी ही पॅरल आहे बी सी बरोबर. तर आपल्याला सुरुवातीला डायग्राम दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला फ्रॉम गिवन आपल्याला डायग्राम काढावं लागेल. डायग्राम काढताना आपल्याला ए बी सी हे ट्रायंगलचं नाव आहे, म्हणजे या ठिकाणी आपण ट्रायंगल ए बी सी हा ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी मी सुरुवातीला फ्रॉम गिवन आपल्याला जे डायग्राममध्ये दिले, सॉरी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, यावरून आपण ही डायग्राम काढूया. तर या ठिकाणी हा ट्रायंगल तयार होईल ए बी सी, ओके, ट्रायंगलला नाव देऊ आपण ए बी सी. या ठिकाणी ए बी सी सुरुवातीला काय म्हटलं आहे, रे बी डी म्हटलं आहे, म्हणजे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. बी डी म्हटलेलं आहे म्हणजे बीमधून गेलेलं असणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा बी डी ड्रॉ करावा लागेल. या ठिकाणी डायग्राम ड्रॉ केलेला आहे बी डी, आणि हा बायसेक्टर आहे, म्हणजे या ठिकाणी हे 2 इक्वल पार्ट असतील, आणि हा डी आहे, बी डी हा बायसेक्टर झाला. आणखी काय विचारलं आहे, अँड रे सी ई बायसेक्ट्स अँगल ए सी बी, आणि रे सी ई जो आहे हा रे सी मधून जाणार, आणि तो बायसेक्ट काय करतो ए सी बी, म्हणजे ए सी बी म्हणजे या सी मधून जाणार असणार आहे. तर या ठिकाणी आपण सी मधून जाणार एक बायसेक्टर ड्रॉ करूया.
तर या ठिकाणी हा बायसेक्टर ड्रॉ करता येईल. हा बायसेक्टर झाला CE, या ठिकाणी ई नाव देता येईल. आणि आपल्याला काय म्हटले, सेगमेंट AB पॅरल AC, ही AB आणि AC ह्या कशा आहेत, पॅरल आहेत. देन प्रूव्ह दॅट म्हटले ED पॅरल BC. ED म्हणजे आपल्याला हे जॉईन करावं लागेल. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय हे ड्रॉ करून घेऊ आपण, ED म्हटलेलं आहे. तर आपण हे दोघांना जॉईन करून घेऊया. या ठिकाणी मी डॉटेड लाईनने हे दोन जॉईन करतो. ओके, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन केल्यासारखे आपल्याला लक्षात येईल. तर आपल्याला हे ED पॅरल दाखवायचे BC बरोबर. तर ठीक आहे, आपण सॉल्व करू. सुरुवातीला आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिली पाहू. फर्स्ट कंडिशन काय दिलेली, गिवन आहे आपल्याला. गिवनमध्ये काय घेता आपल्याला, या ठिकाणी मी गिवन घेतो. गिवनमध्ये काय दिलेलं आहे, BD बायसेक्ट्स अँगल ABC. रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. म्हणजे आता या ठिकाणी आपण एकच बायसेक्टर आहे असं कन्सिडर करू. तर या ठिकाणी मी एक रफ फिगर काढतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी रफ ट्रायंगल काढतो एक. ओके, या ठिकाणी ABC आणि आपण हा एक बायसेक्टर घेतलेला आहे BD. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय येईल, बाय अँगल बायसेक्टर थेरम. ओके, हा अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करावं लागेल. बाय अँगल बायसेक्टर थेरम. तर अँगल बायसेक्टर थेरमनुसार या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, आपण अपोजिट साईडचा रेशो घेतो, म्हणजे ज्या साईडला डिवाइड केला आहे तेच. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, AD डिवाइड बाय DC या ठिकाणी इज इक्वल टू, या ठिकाणी काय मिळेल, AB डिवाइड बाय BC. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट. हे झालं फर्स्ट कंडिशनसाठी रे BD बायसेक्टर घेतल्यानंतर. आता नंतर आपण दुसरा बायसेक्टर घेऊ. आता बायसेक्टर कोणता आहे, रे CE बायसेक्ट्स अँगल. हा कोणाला बायसेक्ट करतो आहे, बायसेक्ट्स अँगल ACB. तर हे लक्षात येण्यासाठी मी एक रफ फिगर काढतो, म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी CE, या ठिकाणी ABC आणि या ठिकाणी E आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर पुन्हा हे दोन पार्ट इक्वल होतील, हे दोन अँगलचे. तर या ठिकाणी आपल्याला रेशो काय घेता येईल, AE डिवाइड बाय EB. या ठिकाणी रेशो काय मिळेल आपल्याला, AE डिवाइड बाय EB. AE डिवाइड बाय EB इज इक्वल टू, या ठिकाणी काय मिळेल, AC डिवाइड बाय BC. ओके, म्हणजेच रेशो काय मिळेल, AC डिवाइड बाय BC. AC या ठिकाणी पहा, AC डिवाइड बाय ही लाईन म्हणजेच काय, BC, किंवा हिला CB लिहिलं तरी चालेल. इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे. आता या ठिकाणी हे दोन इक्वेशन जर पाहिले तर आपल्याला दोन इक्वेशन वगैरे इक्वल मिळतात का. पहा AD आहे, DC आहे. या ठिकाणी दोन्ही वेगळे आहेत, नाही साईड सेम. AB आहे, BC आहे. या ठिकाणी AC आहे, BC आहे. म्हणजे BC आणि BC या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर BC आहे. AB आणि AC आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे AB कॉन्ग्रंट AC. ओके, म्हणजेच काय म्हटलेलं, बट AB कॉन्ग्रंट AC. आणि हे काय आहे आपल्याला गिवन आहे. जर मग हे जर आपल्याला गिवन असेल तर आपल्याला काय सांगता येईल, मग AB आणि BC हे इक्वल आहेत, म्हणजे AC आणि BC हे सुद्धा काय होणार, इक्वल होणार. म्हणजे फ्रॉम 1 and 2, देअरफॉर आपल्याला म्हणता येईल फ्रॉम 1 and 2. 1 and 2 हे दोन काय आहेत, AB आणि BC इक्वल होईल, AC आणि BC. कारण AC आणि AB आणि AC हे सेम आहेत, म्हणजे हे दोन इक्वल होतील. म्हणजे दोघांची लेफ्ट साईड सेम घेता येईल. म्हणजेच AD डिवाइड बाय काय घेता येईल, DC. AD डिवाइड बाय DC इज इक्वल टू, या ठिकाणी काय घेता येईल, AE डिवाइड बाय AB. म्हणजे हे आपल्याला रेशो मिळेल फ्रॉम 1 and 2. कशामुळे मिळाला, तर ह्या दोघांमध्ये AB आणि AC सेम आहेत, म्हणून दोघांची राईट साईड सेम होईल, म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा सेम घेतली. त्यानंतर AD हा रेशो मिळाला, परंतु हा रेशो म्हणजेच काय, AD डिवाइड बाय DC. म्हणजे या ठिकाणी AD डिवाइड बाय DC आणि इज इक्वल टू काय मिळाला, AE डिवाइड बाय EB. AE डिवाइड बाय EB. म्हणजे हे दोन रेशो इक्वल केव्हा होतील, तर या ठिकाणी ED ही काय पाहिजे, पॅरल पाहिजे. कोणासाठी, BC बरोबर. ओके, देअरफॉर आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर ED पॅरलल कोणाबरोबर पॅरलल होईल, BC. ओके, ED पॅरलल BC बाय, परंतु कशावरून, हे बाय कॉन्व्हर्स ऑफ, कोणाचा कॉन्व्हर्स यूज होईल, पॅरल लाईन आहे, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही जी AD आहे ही BC बरोबर पॅरल आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करता येईल. पहा या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे पाहिले आतापर्यंत एक्झाम्पल, हे सर्व 3 थेरमवरती डिपेंड आहेत. त्यामध्ये आपल्याला थेरम प्रूव्ह कसे करायचे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. परंतु या ठिकाणी थेरमचा यूज म्हणजे थेरमचा यूज करून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं होतं. एक्झाम्पल सॉल्व करताना प्रॅक्टिस सेट किंवा हा व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी होते,
परंतु आपल्याला पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला हे डिटेल्समध्येच एक्झाम्पल घ्यावे लागतील. थेरमचे सुद्धा या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो थेरमचा अगोदर अभ्यास करून घ्या. त्यामध्ये थेरम डिटेलमध्ये दिलेला आहे. त्या थेरममध्ये कशा प्रकारे घ्यायचे वगैरे हे मी खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तर त्याचाही सुद्धा अभ्यास करा आणि प्रॅक्टिस सेट 1.2 ही नंतर सॉल्व करा.